विपश्यना साधनेचे प्रचारक सत्यनारायण गोयंका गुरुजी यांचं अंधेरीतल्या राहत्या घरी रविवारी रात्री निधन झालं। ते 90 वर्षांचे होते। भगवान गौतम बुद्धांच्या नंतर भारतातून लुप्त झालेली विपश्यना साधना गोयंका गुरुजींनी पुन्हा भारतात रुजवली। गोयंका गुरुजींचा जन्म तत्कालीन ब्रह्मदेशातील उबाखिन यांच्याकडून ते विपश्यना शिकले। गुरुच्या आज्ञेनंतर 1969 पासून भारतात त्यांनी विपश्यनेचा प्रसार करण्यास सुरुवात केली। भारताबरोबर जगातील अनेक देशांमध्ये त्यांनी विपश्यना केंद्र स्थापन करून मानवी दुःख दूर करण्याचा प्रयत्न केला। स्वतःला समजण्याची आणि स्वतःला बदलण्याची प्रक्रिया म्हणजे विपश्यना। श्वासावर मन केंद्रित करून मन आणि शरीरातील संवेदनांकडे अलिप्तपणे पाहण्याची दृष्टी गोयंका गुरुजींनी जगाला दिली। सत्यनारायण गोयंका यांच्या निधनामुळे विपश्यनेचा प्रणेता हरपला, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली। गोयंका यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या संपर्कात आहेत। कृष्णात, आज या गुरुजींना शासकीय इतमामात सलाम केला गेला। आज गोयंका गुरुजींची अंत्ययात्रा त्यांच्या घरातून निघालेली आहे सध्या, आणि जोगेश्वरी पश्चिम येथील जे उशिवरा स्मशानभूमी आहे या ठिकाणी त्यांच्या अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। देशभरातून जे साधक आहेत, विपश्यनेचे साधक या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झाले आहेत। हजारोंचा जनसमुदाय या अंत्ययात्रेमध्ये सध्या दिसून येतोय, आणि केवळ देशातीलच नव्हे तर परदेशातील जे विपश्यना सेंटर्स आहेत तिथून तिथे साधक या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आणि दुपारी या ठिकाणी जोगेश्वरीचे जे उशिवरा स्मशानभूमी आहे या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। धन्यवाद कृष्णा त्या सविस्तर माहितीसाठी। विपश्यना साधक गोयंका गुरुजींचं काल निधन झालं, त्यानंतर आज त्यांच्यावरती शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार केले जात आहेत। जोगेश्वरीतल्या स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जात आहेत। 1969 पासून त्यांनी भारतात विपश्यनेचा प्रचार केला। विपश्यनाद्वारे ते बर्मा, श्रीलंका, थायलंडमध्ये प्रचलित असलेल्या ते कार्य इथे पुन्हा सुरू केलेले सत्यनारायण गोयंकाजी उनका त्यांचे आज हे अंतिम दर्शन घेण्यासाठी वरपार जनता आलेला आहे। गुरुजींनी जन्मभर या भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर शिकून साऱ्या मानव जातीला हे जागरूक केलं, सावधान केलं। त्यांनी स्वतः त्याचं पालन 3-3 महिन्यापर्यंत आपल्या स्वतःच्या जीवनात करून आध्यात्मिक जीवनाचा उच्चतम आदर्श, एक ज्याला आपण स्पिरिच्युअल ह्युमॅनिटी लाईफ म्हणतो, ते त्यांनी निर्माण करून जगताला दाखवून दिलं की एक माणूस किती श्रेष्ठ होऊ शकतो। झी 24 तास एक पाऊल पुढे।